श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। हिरव्या गर्द आमराईची गार सावली, निवांत वातावरण, आजूबाजूला बच्चे कंपनीच्या खेळण्याची लगबग आणि तर्रीदार मिसळची मेजवानी। अगदी अशीच खास मिसळ मैफल अनुभवण्यासाठी नाशिक शहरातील जिजाऊ फार्म, शंकरनगर, तौली फाटा, पेठ रोड येथे सुरू झाली आहे विठ्ठला मिसळ। मिसळची न्याहारी विठ्ठलाच्या दारी। नाशिककरांसाठी मिसळ म्हणजे केवळ एक पदार्थ नसून एक भावना आहे। कुटुंबासोबत, मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी मिसळ एक मेजवानीचंच माध्यम आहे। नाशिकची मिसळ केवळ मसाल्यांनाच नाही तर माणसांना सुद्धा एकत्र आणते। नाशिक शहराला जसे वाईन कॅपिटल म्हणून अधिकृत ओळख आहे, तशीच ही मिसळ कॅपिटल म्हणून सुद्धा ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली। आणि असंच काही मत रितेश पाटील, आशिष आहे, रोहित पाटील, सागर पाटील यांनी व्यक्त केलंय। नमस्कार, मी रोहित पाटील, विठ्ठला मिसळचा संचालक। ह्या मिसळमध्ये एक वेगळा विशिष्ट प्रकार म्हणजे ही अशी तुमची काळा रस्सा किंवा अशी मिसळ नाही, तुम्हाला खाऊन तुम्हाला बिलकुल त्या गोष्टीचा त्रास होणार नाही। आनंदपणे आज उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाही या गोष्टीचा, याची काळजी आम्ही घेतलेली आहे पूर्णपणे। तुम्हाला झटका मिसळ किंवा असं काही नाही, एक सुंदर प्रकारचा मिसळ तुम्हाला इथं मिळणार आहे। त्याचबरोबर भजी, गोटा भजी अशा वेगवेगळ्या प्रकारचा मेन्यू आहे इथं। त्याच 400 लोकांची सेटिंग आहे इथं। तुम्ही किटी पार्टी झाल्या किंवा बर्थडे पार्टी झाल्या, वेगवेगळ्या इव्हेंटही करू शकता। त्या पद्धतीने आपले झोन्स पण आपण बनवले आहे का कोणाचा त्रास होणार नाही याची पण काळजी घेतली आहे आपण। तर अशा प्रकारे हे चांभार लेणीला लागूनच आहे, तौली फाटा, पेठ रोड। नेचर लायब्ररीचा एक आपण कॉन्सेप्ट येतो आहे। तर ही पूर्ण आंब्याची बाग आहे, 1,500 आंब्याचे झाडं इथं, केसर आंबा, त्याच्यामध्ये आपण एक लायब्ररी सेटअप करतोय। मग तिथं निवांत तुम्ही येऊन, म्हणजे लायब्ररी मोठ्यांसाठी असो लहानांसाठी असो, तुम्ही लिटरली येऊन अभ्यासही करू शकता, अशा पद्धतीचा आपण एक विचार केलेला आहे आणि त्याचं आपण काम चालू आहे त्याच्यावर। आणि वर बर्ड पार्क आहे, त्याच्यात जसं सांगितलं आहे का एक 70-80 प्रकारचे वेगवेगळे बर्ड्स आणि ॲनिमल सर्वे येणार आहे, तर ते बघण्याचं। त्याच्यानंतर घोडा आहे लहान मुलांसाठी, तुमचं उंट आहे, घोडा आहे, झोके आहे, वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटीचं पूर्ण एक काळजी घेतलेली आहे का आणून फॅमिलीनी, लहान मुलं खेळतील, फॅमिली एन्जॉय करतील, सर्व 3-4 तासाचा एक पूर्ण एक निसर्गरम्य आनंद तुम्हाला इथं घेता येईल। नमस्कार, मी रितेश पाटील, संचालक विठ्ठला मिसळ। आपण आता पेठ रोडला तौली फाट्याच्या इथे एक नवीन मिसळचं जॉईंट चालू केलेला आहे। हा जॉईंट 10 एकर परिसरात पसरलेला आहे। याच्यात सगळा आंब्याचा बाग आहे। याची विशेषता म्हणजे हे सगळं काम जे आहे हे आपण दगडी याच्यात बनवलेलं आहे। इथे लहान मुलांना खेळायसाठी प्ले एरिया आहे, मोठ्यांना बसण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिटिंग्स केलेल्या आहे। 2-3 तास त्यांचा एंटरटेन होईल अशा सगळ्या गोष्टी आहेत। VR आहेत, गोळा आहे, त्याच्यानंतर गोटी सोडा आहे। आपण पुढच्या महिन्यात इथे बर्ड पार्कचं पण लॉन्चिंग करतो आहे, ज्याच्यात 80 प्रकारचे बर्ड्स असणार आहे। पूर्ण निसर्गरम्य जागा आहे, तुम्ही इथे जरूर या। नाशिक म्हणजे खऱ्या अर्थाने मिसळ प्रेमींची मिसळ पंढरी। पाहुणे पुण्याचे असो किंवा मुंबईचे, नाशिक मध्ये आल्यावर सगळ्यांचा मिसळचा प्लॅन असतो। पाहुणे असो वा नाशिककर, आजी असो वा काकू, चिंटू असो किंवा चिंगी, सगळ्यांसाठी खास मिसळचा बेत आणि सोबत मनमुराद आनंद देणारी जागा म्हणजे विठ्ठला मिसळ। पेठ रोडच्या शांत परिसरात उभारलेले हे ठिकाण रोजच्या ताणतणावापासून तुम्हाला काही क्षण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत शांततेत घालवण्यासाठी अगदी उत्तम ठिकाण आहे। या ठिकाणी आत प्रवेश करताच डोळ्यासमोर येणारं तुळशी वृंदावन आणि गावरान लहेजात असलेलं दगडी प्रवेशद्वार गावातील घरातल्या अंगणात आल्याचं फील देतं आणि मनात आपोआप आपलेपणा सोडून जातं। स्वागताला पारंपरिक वाद्यांच्या प्रतिकृती आणि लहान मोठे आनंद घेऊ शकतील असा मोठासा डफ सुद्धा आहे। मग लांबच लांब आमराई आणि संपूर्ण दगडी बांधकाम असलेली सुसज्ज बैठक, ही सर्व व्यवस्था आपलं असं काही आदरातिथ्य करते की एखाद्या गावाकडच्या घरात गेल्याचाच आनंद होतो। निसर्गरम्य वातावरणात सुरू झालेल्या विठ्ठला मिसळचा मनमुराद आस्वाद घ्या, असे आवाहन यावेळेस पाटील परिवाराने केले। मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।